आणि आता बातमी आहे मनोहर जोशी यांच्या संदर्भात। मनोहर जोशी उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते। तर मनोहर जोशी याआधीही रुग्णालयात दाखल झाले होते उपचारासाठी। आता पुन्हा एकदा त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल करण्यात आलं होतं त्यांना। मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरीही सोडण्यात आलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मनोहर जोशी हे उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे। मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याची ही माहिती मिळते। तर याआधीही मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सहन करावा लागला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांची प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। माजी मुख्यमंत्री शिवबाठा गटाचे मनोहर जोशी यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। डॅरिल, मनोहर जोशी यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती कशी आहे आता आणि त्यांना कोणत्या त्याचा त्रास सहन करावा लागत होता, कारण गेल्या वेळेला पण त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। प्रज्ञा, माजी मुख्यमंत्री आणि शिव उबाटा गटाचे नेते मनोहर जोशी यांना काल दुपारी जे आहे ते हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता। काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता। पण मात्र पुन्हा एकदा त्यांची जी प्रकृती आहे ती बिघडल्यामुळे त्यांना काल दुपारी जे आहे ते हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। डॉक्टरांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सध्या जी त्यांची तब्येत आहे ती ठीक आहे, जास्त गंभीर नाही, अशी जी माहिती आहे ती सध्या डॉक्टरांनी दिली आहे। प्रज्ञा जी जी।